ए माहितीये मला मी तुझ्या रेसिपी घेतच नाही जयराव बोललास इकडनं गेला की नाही आवाज करणार तुम्ही पायाचा समोर आहे बसल्या त्या उशीर अजून 1-1.5 तास आला हल्लेला नाही तिथनं 1 इंच पण हल्लेला नाही. आता आम्ही एस.टी. कॉलनी चंबुकडी या एरियामध्ये आलो. या ठिकाणी यांच्या घराच्या बॅक साईडला साप येऊन बसलाय. तुम्हाला कसं काय दिसलं? सकाळी मी नेहमी दरवाजा उघडतोय त्यावेळी पाठीमाग दरवाजा उघडल्यानंतर मग जरा असं लक्ष गेलं माझं की गेल्या गेल्या ते साप मला दिसला तिथं. मग तुम्हाला कॉल केला. तरी मी खूप वेळ झालं लक्ष ठेवून थांबलात. साप तिथून हल्लेलाच नाही आहे. त्या ठिकाणी आय थिंक तो उन्हाला येऊन बसलेला असणार आहे. तर बघूया आपल्याला आता त्याला कसं रेस्क्यू करता येईल. या ठिकाणी घरं आहेत त्यांची, लहान मुलं असतात, त्यामुळे आपल्याला तिथून रेस्क्यू करावा लागतो साप. चलो वरूनच जाऊ कट्ट्यावरून. तर मी खाली आले आत्ता. साप माझ्या समोरच बघू शकते. तर बघूया तुझ्याला कसं रेस्क्यू करते. ठिकाणी मी हात लावण्याचा प्रयत्न करणार नाही आहे. फक्त तिला डिवचणार आहे जेणेकरून ती ट्रॅपकडे जाईल. जर गरज वाटली तरच मी तिला हात लावणार आहे. ए काय इतके झाले माहिती काय? पानामुळं माहिती आहे मला मी तुझ्या रिस्क घेतच नाही. ट्रॅपमध्ये जाईना त्यामुळं आम्हाला साप बाहेर यावा लागला. भिंत बघून आपण तिथं त्याला पॅक करणार आहे. शेता कधी साप घोणस हातातनं पकडत नाही. नाईला जाता तिला तो हातानं पकडावा लागला. ती प्लाउड माग घ्या नाही मागं वाढ. प्लाउड उभा करा. ती उभा तिथंच उभा करा. नीट उभा करा. जमले ती हात दुखला माझा. घनच जड आहे एकदम. तर तिथं पॅक करायला येत नव्हतं त्यामुळे आपण बाहेर पॅक केलं सापाला. आता बोलण्याची एनर्जी नाही. तर आता आपल्याला 4 ते 4.5 तासांमध्ये 5 रेस्क्यू कॉल आले. त्यापैकी पहिला हा आहे घोणस जो आपण एस.टी. कॉलनी चंबुकडी या एरियामध्ये रेस्क्यू केला आहे. आणि दुसरा आहे हा घोणस जो आपण शिंगणापूर या ठिकाणी रेस्क्यू केला आहे. यातले आपल्याला 2च कॉल सक्सेसफुल झाले आहेत आणि जे 3 कॉल आहेत ते फेल झाले आहेत. तर एकसारखे कॉल झाल्यामुळं आपल्याला साप जमा करायला थोडा वेळ झाला आहे. तर आत्ता रेस्क्यू केलेले हे घोणस साप आपण वन विभाग रेस्क्यू टीमचे ओमकार कटकर सर आहेत त्यांच्याकडे सुपूर्द केले. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.